की मित्रांनो, जर तुम्ही 10वीला असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तरी जर तुम्हाला पेपर कसा लिहायचा याच्याबद्दल तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व क्वेश्चन जे आहेत ते चांगल्या पद्धतीने सॉल्व होणार आहेत. तर पेपर लिहायच्या काही पद्धती असतात. जसं आपण आपल्याला सर्व जरी येत असेल पण आपल्याला जर कळत नसेल की पेपरचा क्वेश्चन नंबर कुठे टाकायचा, कुठे लिहायचा, त्याच्यात लाईन कशा ड्रॉ करायच्या, ठीक आहे, पेपर कसा आखला जायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर याच्या पुढचे जे पेपर असतील तेही तुम्हाला इथे दाखवण्यात येतील की पेपर कसा लिहायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. तर चला आपण सुरू करू की पेपर कसा आखला जायला पाहिजे या गोष्टींपासून. तर बघा मित्रांनो, पेपर जो येतो या प्रकारे असतो. तर इथे प्रश्न क्रमांक असतो. तर सगळ्यात अगोदर तुम्ही इथे एक लाईन ड्रॉ करा, ठीक आहे. ती झाल्यानंतर त्याच्यानंतर इथे एक लाईन ड्रॉ करा. तर याच्याने काय होईल, हा जो तुमचा विभाग असेल ना हा तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने दिसणार असेल. त्यानंतर तिथून पेपर लिहायला सुरुवात करायची. तर याच्यात सगळ्यात अगोदर प्रश्न येतो की प्रश्न क्रमांक कसा टाकला जायला पाहिजे. बघा इथे आपण लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक 1, ठीक आहे. आणि या 1 नंतर लगेच इथे लिहिलेला आहे आपण अ. तर हा अ एकतर तुम्ही इथे टाकू शकता किंवा मग जिथे प्रश्नाला इथं सुरुवात करणार ना तर इथेही टाकलं तरीही चालेल. तर या प्रकारे तुम्ही प्रश्नाची सुरुवात करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे विभाग टाकणं. बरेचसे मुलं ना विभाग टाकत नाही, कारण की प्रश्न उत्तरं लिहायला चालू करून देतात डायरेक्ट. विभाग टाका चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला कळेल आणि समोरच्याला पेपर चेक करणाऱ्याला समजेल की तुमचा विभाग 1 चालू आहे आणि पेपर चांगला दिसेल. त्यानंतर ह्या 2 लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर एक काम करायचं, इथे मी थोडं झूम आउट करतो. तर बघा हा पेपर या प्रकारे आखलेला आहे. बघा पहिले ते सांगून देतो. इथे एक लाईन ड्रॉ केली, त्यानंतर इथे एक लाईन ड्रॉ करा, इकडे एक येईल तुमची लाईन, इथे लास्टला एक लाईन आणि त्यानंतर ही वाली. तर असा ड्रॉ झाल्यानंतर इथे सब क्वेश्चनसाठी एक लाईन ड्रॉ करायची, जसा हा पेपर तुम्हाला आखलेला दिसत आहे. तर एवढं सर्व करून झाल्यानंतर प्रत्येक पेजवर तुमची ही जी डिझाईन असेल ना ती याच प्रकारे पाहिजे. जर तुम्ही चेंज केला तर मग तो पेपर चांगला दिसत नाही, आणि जर पेपर चेकरला पेपर चांगला दिसला नाही तर तो तुमचे मार्क्स कुठे ना कुठे कट करत असतो, ठीक आहे. तर बघा आता हा प्रश्न पहिला सुरू झाला. या पहिल्यामध्ये अ लिहिला. अ लिहून झाल्यानंतर इथे त्याच्यातला जो अ मधला पहिला प्रश्न आहे तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे इथे तुमचा अ येऊन जाईल, असं जर केलं तरी चालेल. आणि हा 1 हा त्या अ मधला पहिला क्वेश्चन आहे. आणि त्यानंतर त्याच्यातला सब क्वेश्चन असेल ना तर तो तुम्ही इथे मध्ये टाकायचा. काही लोक बरेचसे काय करतात इथेच टाकून देतात, तर ते चांगलंही दिसत नाही आणि थोडंसं कन्फ्युजन होतं पेपर चेकिंगला. तर ते टाकून झाल्यानंतर प्रश्न क्रमांक येईल आणि त्याच्यातला सब क्वेश्चन हा इथे येणार आहे तुमचा, ठीक आहे. तर हे सर्व झाल्यानंतर बघा हे जे उत्तर लिहिलेलं आहे तर या उत्तराचं पूर्ण ओळ लिहिलेली, प्रश्न जो होता ना हा पूर्ण प्रश्न लिहिलेला आहे आधी, आणि त्यानंतर इथे जे उत्तर होतं त्याचं हे उत्तर लिहिलं गेलं आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित पेन्सिलने बॉक्स बनवलेला आहे. याच्याने काय होतं, जो पेपर चेकर असेल ना त्याला कळतं की तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे ते हे उत्तर आहे आणि त्याला पेपर चेक करायला इझी जातं. तर या गोष्टीमुळे काय होतं, पेपर चेकरला चांगलं वाटतं तुमचा पेपर चेक करायला आणि तो चांगले मार्क्स देत असतो. तर प्रश्न आणि उत्तर हे उत्तर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला नक्कीच पूर्ण मार्क मिळतील. त्यानंतर हा त्याच्यातला सब क्वेश्चन हा दुसरा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन लिहिला, त्यानंतर इथं डॅश केला आणि ते तिथे बसणार नव्हतं, इथं खाली उत्तर लिहिलं आणि त्याला व्यवस्थित पेन्सिलने बॉक्स केला. एकतर तुम्ही पेन्सिलने किंवा मग पेननेही बॉक्स करू शकता, ते तुमच्या इच्छेनुसार आहे. चला याच्या पुढे बघू आता नंतर प्रश्न दुसरा जो होता ना मित्रांनो तो आहे ॲक्टिव्हिटीसारखा. तर ॲक्टिव्हिटीचा जो क्वेश्चन आहे ना त्याला जसाच तसा लिहा. आपण काय करतो उत्तरं लिहून देतो फक्त, तर याच्यातनं आपले मार्क्स कमी होऊन जातात. काय आहे, ॲक्टिव्हिटी जशी असेल ना तशी प्रत्येक पेपर कोणताही असेल तुमचा स्टेट बोर्डचा पेपर, तर तुम्ही ॲक्टिव्हिटी जशी असेल ना त्याच प्रकारे लिहिली गेलेली पाहिजे, तर प्रॉपर त्याला पाहिजे तसे मार्क्स मिळतात. त्यानंतर इथे व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे. हे बघा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पेन्सिलने बॉक्स बनवलेला दिसत असेल. ॲरो वगैरे व्यवस्थित दाखवलेले आहेत सर्व, जिथे जिथे ॲरो आहेत, आणि त्याला कनेक्ट पण केलेलं आहे. आपण काय करतो ॲरो दाखवून देतो तर बाकीचं करत नाही, ठीक आहे. त्यानंतर तुमचा अ मधला हा तिसरा क्वेश्चन आहे. बघा अक्षर वगैरे व्यवस्थित आहे आणि चांगलं लिहिलेलं आहे, तर तुम्हाला इथे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. चला तर आता याच्या पुढचा क्वेश्चन बघू आपण. तर बघा हा क्वेश्चन इथे संपलेला आहे. तिसरा क्वेश्चन पूर्ण इथे होतो आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं व्यवस्थित लाईन टाकलेली आहे
आता जो क्वेश्चन नंबर पहिल्याचा आ आहे तो इथे व्यवस्थित टाकायचा आणि त्याचे सब क्वेश्चन जे असतील ते इथे पुढे कंटिन्यू करायचे. तर बघा ही पण ॲक्टिव्हिटी होती, व्यवस्थित प्रकारे पूर्ण व्यवस्थित लिहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 1 आमधला, नंतर हा सेकंड क्वेश्चन आणि त्याचे हे सब क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर हा तिसरा क्वेश्चन आहे, तो पण इथे व्यवस्थित आलेला आहे आणि व्यवस्थित समजतं आहे की हा आमधला तिसरा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं, हा क्वेश्चन कंप्लीट झाल्यानंतर इथं लाईन ड्रॉ केलेली आहे पेन्सिलने. ठीक आहे. तर तुम्ही अशी करू शकता. त्यानंतर हा ई जो आहे बरोबर इथं व्यवस्थित टाकलेला आहे. मागच्या क्वेश्चन नंबरमध्ये इथं टाकायला पाहिजे होता, पण त्याने इथं टाकून दिलेला आहे. ठीक आहे. तर त्याची काळजी घ्या, अशी डिझाईन चेंज नाही करायची प्रत्येक वेळेस. त्यानंतर इथं ईमधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे आणि त्याचे हे सब क्वेश्चन आहेत. ठीक आहे. चुकीबरोबर जे होतं ते लिहायचं होतं. त्यानंतर हा सेकंड क्वेश्चन, त्याच्यातले हे सब क्वेश्चन आणि जे आन्सर लिहायचं होतं त्याला व्यवस्थित अंडरलाईन करा. ठीक आहे. तर एक्झामिनर जो असेल त्याला समजेल की इथं तुम्ही आन्सर लिहिलेला आहे, तो व्यवस्थितरित्या चेक करू शकतो. त्यानंतर मित्रांनो इथे एवढं पेज आहे रिकामं. तर आता बरेचसे मुलं काय करतात, जो विभाग असेल तो इथे चालू करून देतील पुढचा विभाग, है ना. किंवा मग क्वेश्चन चेंज झाला तर तुम्ही पेज पण चेंज करायला पाहिजे. नाहीतर बरेचसे जणं काय करतात, तिथेच कंटिन्यू करून घेतात, कारण की आपली आन्सर शीट जी राहते ना ती भरपूर मोठी असते. तर इथं पुढचा विभाग न चालू करता किंवा पुढचा क्वेश्चन न चालू करता डायरेक्ट तुम्ही पेज दुसरं घ्यायचं सेपरेट आणि त्यानंतर पुढच्या पेजवर चालू करायचं. तर आता हा प्रश्न क्रमांक आहे, इथे 2 टाकलेला आहे आणि त्याच्यातला अ जो आहे तो चालू केलेला आहे. तर तुम्ही इथं अ टाकू शकता, हे चांगलं असेल. आणि त्याच्यानंतर ही एक जी लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे, तर या लाईनवर तुम्ही क्वेश्चन नंबर अचा पहिला आणि त्याचे सब क्वेश्चन लिहू शकता इथे. त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन, त्याचे हे सब क्वेश्चन. तर या प्रकारे पेपर चांगला दिसतो आहे बघा, पेपर चांगला दिसतो आहे आणि जो लाईन वगैरे टाकलेल्या आहेत यामध्ये तर या पण व्यवस्थित दिसत आहेत. ठीक आहे. तर पेपर चेकर जो असेल तो खुश होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स देईल. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 4 अमधला इथंपर्यंत संपला आहे आणि इथे आ क्वेश्चन चालू केलेला आहे. आता आ जो आहे याचा आन्सर इथं आ पाहिजे होता आणि मग नंतर सब क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता हा आ जो लिहायचा असतो तर इथे बघा, हे एवढं इथपर्यंत लिहिलं आणि इथून कंटिन्यू केलं आणि दुसरं पण इथूनच लिहिलं आणि इथून कंटिन्यू केलं. ठीक आहे. तर या गोष्टी काही छोट्या छोट्या असतात पण महत्त्वाच्या असतात. तर त्याची काळजी तुम्ही पेपरमध्ये घ्या. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर विभाग 3 हा नवीन पेजवर सुरू झालेला आहे आणि त्यानंतर इथं प्रश्न क्रमांक 3 टाकलेला आहे. तर याच्यात 2 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. तर स्थूल वाचन आहे, हे पहिल्याचं आन्सर दिलेलं आहे इथं आणि त्यानंतर हे दुसऱ्याचं. आणि मित्रांनो खास म्हणजे ही तुमची 2025ची आन्सर शीट आहे. जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अभ्यासही करू शकता याच्यावर. तर बघा इथं क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर इथे जे एवढं पेज होतं हे पेज रिकामं सोडलेलं आहे, याच्यावर कोणताही क्वेश्चन कंटिन्यू केलेलं नाही. नंतर लगेच दुसरं पेज घ्या, पुढच्या पेजवर विभाग 4 चालू करा. आता बघा इथे ही जी स्टाईल आहे ही चेंज केलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 4 इथे टाका आणि त्याच्यातला अ जो असेल तो इथे कंटिन्यू करा. त्याचे सब क्वेश्चन असे कंटिन्यू असू द्या आणि बघा व्यवस्थित ब्रॅकेट वगैरे बनवलेले आहेत, तर उत्तर लिहिलेलं हे छान दिसतं आहे. तर हा पहिला क्वेश्चन अटेम्प्ट केला. त्यानंतर हा दुसरा आहे, हा तुमचा पूर्ण व्याकरणचा विभाग असतो. तर या विभागात तुम्ही जे व्याकरण आहे तर याच्यात खूप असे क्वेश्चन असतात आणि त्याचे सब क्वेश्चन असतात. तर ते व्यवस्थित दिसायला पाहिजे. काही काही मुलं असे लिहितात की क्वेश्चन कोणता सब क्वेश्चन कोणता काहीच समजत नाही त्याच्यात, तर मग पेपर चेक करायला खूप वेळ लागतो. त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन, हा तिसरा क्वेश्चन, हे दोघं व्यवस्थित लिहिले आहेत. क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाका. बरेचसे जण काय करतात, आता हा दुसरा लिहिलेला आहे तर इथे फर्स्ट करून देतील. तर अशा चुका करू नका, नाहीतर तुमचे आयते मार्क्स जे असतील ते वाया जातील. त्यानंतर हा क्वेश्चन सुरू केलेला आहे चौथा. तर इथं पण मेन्शन केलेलं आहे व्यवस्थित की चौथा क्वेश्चन आहे आणि त्याच्यातला हा क्वेश्चन आन्सर करतो आहे आपण. त्यानंतर हे त्याच्यातले सब क्वेश्चन आणि हे परत सब क्वेश्चन, तर हे व्यवस्थित लिहा. त्यानंतर हा दुसरा, तिसरा, चौथा हे क्वेश्चन झाले आणि त्यानंतर इथं दुसरा क्वेश्चन सुरू केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो फर्स्ट होता त्याच्यातले जे सब क्वेश्चन होते
तसे तर हे नंबर होते ते इथे टाकायला पाहिजे, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर हा मेन क्वेश्चन आहे जो 2 टाकलेला आहे, हे त्याचे सब क्वेश्चन. तर इथं जशी ही चूक झालेली आहे तशी तुम्ही नका करू. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, हा चौथा. तर व्याकरणचा जो भाग आहे हा तुम्हाला 14 किंवा 16 मार्क्सला येतो, तर तो व्यवस्थित लिहा. त्यानंतर प्रश्न 5 जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि आपण काय करतो, शेवटी खूप कचरा करून टाकतो पेपरमध्ये विभाग 5 लिहायला, कारण की तोपर्यंत आपली कॅपॅसिटी संपलेली असते आणि आपण बऱ्याचशा गोष्टी चुकवत असतो तिथे. एकतर मग लिहिण्यामध्ये, नाहीतर मग अक्षर तर खूपच खराब येत असतं. तर बघा, विभाग 5 जो आहे त्याच्यात अक्षर खूप महत्त्वाचं आहे. अक्षर चांगलं काढा म्हणजे तुम्हाला इथं चांगले मार्क्स येतील आणि इथंच तुमची स्कोरिंग होणार आहे. तर हे अभिनंदन पत्र आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे पत्र असतात, फॉर्मल लेटर किंवा मग इनफॉर्मल लेटर. ठीक आहे, त्याप्रकारे तुम्ही पत्र लिहायला हवं. तर हा त्याच्यातला आहे आणि हे त्याचं फर्स्ट. तर इथे जे ग्रीटिंग वगैरे द्यायचं असतं ते व्यवस्थित द्या. त्यानंतर इथे कुठेच पॅसेज दिलेलं नाही आहे. ठीक आहे, पॅराग्राफ. तर तुम्ही तो पॅराग्राफ व्यवस्थित ॲड करा. कमीत कमी 2 किंवा 3 असे पॅराग्राफ यायला पाहिजे. आणि त्यानंतर पत्राचा एंड पण करा व्यवस्थित. आणि सर्व जे असेल तुमचा ॲड्रेस आणि सप्रेम नमस्कार वगैरे या गोष्टी सर्व लेफ्ट हँड साईडला यायला पाहिजे. आता तुमचा पॅटर्न चेंज झालेला आहे 10वीला. पहिले आपण या साईडला लिहायचो, पण इथे नाही लिहायचं. ठीक आहे, हे रॉंग होऊन जाईल, हे बरोबर आहे. आणि होत असेल तर पत्र जे आहे ते सर्व एकाच पेजवर संपवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर क्वेश्चन जो लिहिलेला आहे हा क्वेश्चन नवीन पेजवर चालू करू शकत होता तुम्ही. आणि पूर्ण एका पेजवर ही जाहिरात जी दिसेल ही व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे लिहायला पाहिजे. कारण की काय आहे, जाहिरात जी आहे ती मागच्या पेजवर कोण जाऊन बघत नसतं थोडंफार. तर पुढच्या पेजवर जे असेल तर ते व्यवस्थित लिहायला हवं. तर हे सर्व एकाच पेजवर बसवण्याचा प्रयत्न करा. इथे हे लिहिलेलं आहे बरोबर आणि एकाच पेजवर आहे. आणि जर तुम्हाला इथं काही चित्र वगैरे काढता आली त्या जाहिरात रिलेटेड तर ते काढा, म्हणजे जाहिरात तुमची अजून आकर्षित दिसेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बातमी लेखनचा. ही बातमी लेखन पण जी आहे ती एकाच पेजवर व्यवस्थित यायला पाहिजे आणि त्याच्यात जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती त्या बातमी लेखनमध्ये पूर्ण प्रकारे असायला पाहिजे. तर तुम्हाला व्यवस्थित मार्क्स मिळतील. आणि ही पण एकाच पेजवर संपवण्याचा प्रयत्न करा. आणि जर जास्त वेटेजला असेल तर 2 पेज किंवा 1.5 पेज तुम्ही लिहायला पाहिजे. त्यानंतर हा क्वेश्चन सुरू केलेला आहे, हा पण तुम्ही नवीन पेजवर सुरू करा म्हणजे चांगलं दिसेल. प्रसंग लेखन लिहिलेलं आहे, जो प्रसंग दिलेला असेल त्याच्या रिलेटेड तुम्ही पूर्ण माहिती लिहायला पाहिजे. तर आता बघा, ते अर्ध्या पेजवर आलं आणि हे अर्ध्या पेजवर आलं, तर हे चांगलं नाही दिसत. त्यामुळे एकाच पेजवर बसवण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे हे सर्व माहिती होती. मराठीच्या पेपर लिहिताना तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. ठीक आहे मित्रांनो. आणि तुमची जर काही अपेक्षा असेल की आम्हाला हा प्रश्न तो पेपर किंवा कोणत्याही सब्जेक्टचा पेपर एक्सप्लेन करून द्या, तर नक्कीच कमेंट करून सांगा, ते तुम्हाला करून देण्यात येईल. ठीक आहे, थँक्यू. ऑल द बेस्ट पेपरसाठी.